बैठका, संपर्क, चर्चा, बातचीत यांचं होत असेल की त्याचा प्रभाव मला फार गौरवून सांगायचा. अर्थात आपण पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणून त्याला संबोधतो, पण त्याची 6 वर्षाची पंतप्रधान पदाची कारकीर्द बरंच काही हाती झालेलं आहे, निवडलेलं आहे, चर्चा होते. मला वाटतं तितकीच महत्वाची त्यांची 1991 ते 96 पर्यंत अर्थमंत्री म्हणून खरी कारकीर्द देशाच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी आहे. 1991 मध्ये भारत अत्यंत गंभीर आर्थिक संकटात सापडला होता. राजकीय स्थित्यंतर झालं होतं. काँग्रेस पक्षाचे नेते राजीव गांधी यांची बिघडून हत्या करण्यात आली होती. काँग्रेसमध्ये आता कोण नेतृत्व करणार संग्राम निर्माण झाला होता. असे 1991च्या मे महिन्याच्या त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलो आणि संसदेत गेलो. त्यानंतर 5 वर्ष 1991 ते 96 हा काळ अतिशय जवळ पाहिलेला आहे. इतकं मोठं आर्थिक संकट होतं. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. भारताला जर आर्थिक संकटातून बाहेर काढायचं असेल तर एक सक्षम अर्थमंत्री असला पाहिजे. बिल राजकारणाचं काम नव्हतं. कोणाला तरी अर्थमंत्री करायचं चालला होतं. मग अत्यंत गंभीर विचार करून चर्चा करून त्याला मजबूत करून नरसिंह यांनी काही दोन नावं निवडली. आय.जी. पाटील यांचं नाव होतं, दुसरं नाव डॉक्टर मनमोहन सिंग यांचं. आय.जी. पाटील नकार दिला. मग अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी. फार अवघड परिस्थिती होती. मला त्यावेळेला खासदार म्हणून थोडं आम्हाला नवीन खासदार होतो, फार कोणी जास्त विश्वासात घेत नव्हतं, पण काय चाललंय माहिती होतं. म्हणून ते याद टाकली की मला काही फार कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे दिवाळखोरीच्या दारावर आहे, आपले सोनं घाण निवडणुकीच्या आधी. आणि आता आपला जर डिफॉल्ट झाला, आपला जर चेक बाउन्स झाला, देशाची पत जर संपली तर मग व्याजाचे दर वाढतील आणि खरोखरीच आर्थिक खाईमध्ये हात येत आहे. त्यामुळं दिवाळखोरी कसल्याच परिस्थितीत वापरली पाहिजे. त्याकरता आपल्याला परदेशी संस्थांकडून कर्ज घ्यावं लागेल, तर ते तसं कर्जामध्ये मिळणार नाही. त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल. त्याकरता काही कठोर आणि अवघड असे निर्णय घ्यावे लागतील. ते जर तुम्ही मला गुण दिले तरच मी अर्थमंत्री होऊन आपल्याला ते काम अवघड आहे. मग त्याला नरसिंहरावांनी सांगितले की हरकत नाही, परिस्थिती बिकट आहे, मला माहिती आहे, तुम्ही करा, मी तुमचा मागे उभा नाही. तशी एक गाठ टाकली. जर तुमची धोरणं यशस्वी झाली तर आपण सगळे यशस्वी. पण जर हे तुमचं धोरण अपयशी ठरलं तर सगळी जबाबदारी तुमच्या तुम्हाला ताबडतोब राजीनामा द्यावा. त्या आशेवर ते अर्थमंत्री झाले. त्या 5 वर्षांमध्ये देशाच्या अर्थकारणाची संपूर्ण दिशा त्यांनी बदलली. हा सोपवत असं नाही. डाव्यांचा विरोध होता, समाजवाद्यांचा विरोध होता. काँग्रेस पक्षामध्ये नेहमी काँग्रेस पार्टी ही आर्थिक सुधारणेकरणाचे विरोधात होती. काँग्रेस पार्टीच्या सदस्यांना समजावून सांगत तरी हळूवारपणे इतके मोठे क्रांतिकारक बदल केले की इतिहास कधी इतर विसरला. त्या 5 वर्षामध्ये तर म्हणजे देश एक महासत्ता होण्याची पावलं टाकली गेली, पाया घातला गेला. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. खूप संसदेमध्ये त्यांना बरंच काही वेळ आपलं बोललं गेलं. ते अमेरिकेचे दलाल आहे, एजंट आहे,
वगैरे वगैरे वैयक्तिक टीका पण झाल्या पण ते सर्व सहन केल्या आणि देश कसा वाटतून बाहेर पडेल आणि देशाचा विकास जर कसा वाढेल याकरता तुम्ही 5 वर्ष घालवली तो कालावधी ज्या ज्या वेळेला नवीन धोरण येईल त्या धोरणाची विजयाचे जेव्हा संसदेमध्ये मागणी जात तेव्हा मग काँग्रेस पक्षाच्या बाजूनं समर्थन करण्याकरता काही खासदारांना सांगितलं जायचं सुधारणाच्या 4-5 बरेच सगळे ज्येष्ठ सरकारी मंत्री झाले साधा खासदार आम्ही 5-6 जण होतो आम्ही घरी बोलत असतो मी असेल किंवा केरळचे पीसी चाको होते पवन बन्सल जे आमचे आता अलीकडे काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते 5-6 खासदार होते ज्यांना आम्हाला या सगळ्या विषयावर बोलायला लागेल मी माझे शिक्षण इंजिनिअरिंग झाले अर्थशास्त्राचं मी केलं आहे प्रत्येक वेळेवर काय बोलायचं स्वतः मनमोहन दिवस नंतर दोघा तिघांना वेगळं ब्रिफिंग द्यायचे हे का केलं पाहिजे हे इंडस्ट्रियल लायसन्सिंग सिस्टीम का बदलली पाहिजे आपण आयात निर्यात धोरण का सुधारलं पाहिजे रुपयाचं अवमूल्यन करण्याची का गरज आहे आणि त्यामुळे कसं आपल्याला देशाला अर्थव्यवस्था पुढे मागण्याची भक्कम होईल एक एक करून सेविंग असेल अनेक क्रांतिकारक कायदे त्या 6 वर्षाच्या कालखंडात झाले आणि त्यानंतर बऱ्याच विधेयकातून मला बोलायची संधी मिळाली जे बोलण्याकरता ब्रिफिंग स्वतः प्रधानमंत्री करत मी कधी विसरणार नाही परंतु ते अर्थकारातून ते थोडंसं कळतं का 5 वर्षामध्ये कळायला त्यानंतर ते विरोधी पक्ष झाले वाजपेयीजी पंतप्रधान असताना त्या दोघांनी इतके सौभाग्यपूर्ण संबंध होते दुर्दैवाने ते दिवस मला आले त्याच्याबद्दल प्रचंड आदर प्रचंड दिसते की पार्लमेंटमध्ये विरोध करायचा ठराविक विरोध करायचे वैयक्तिक संबंध इतके सौहार्दपूर्ण असायचे त्यानंतर मग वाजपेयीजीचे सरकार 3 वर्षाचे सरकार 5 वर्षाचे सरकार 2004च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिळाली आणि त्यावेळेला मी राज्यसभेचा खासदार होतो मला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरात राज्याचा 5 एप्रिल म्हणून 2004च्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची खूप चांगली कामगिरी झाली 2004 ची निवडणूक मला वाटतं गुजरातच्या आमच्या चांगल्या परफॉर्मन्स पुढे 5 खासदारांचे 12 खासदार निवडून आले 60चं जे अंतर होतं तेच अंतर निपुण गरजेचं होतं वाजपेयीजींच्या भारतीय जनता पक्षाचे 138 खासदार आले काँग्रेस पक्षाचे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली 125 अंतर होतं 60 त्यामुळं मला खूप साहस झालं कळालं की गुजरातमध्ये काय चांगलं काम केलं एक दिवस मला डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाले त्या बैठकीमध्ये जेव्हा सोनिया गांधी नकार दिला त्या बैठकीमध्ये उपस्थित होते फार थोडी मात्र की झालं काँग्रेस पक्षाची बैठक झाली आता सोनिया गांधी प्रधानमंत्री व्हायला निश्चित होतं फक्त स्वागत करायचं राहिलं होतं त्यावेळेला त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला खूप लोकांनी प्रोटेस्ट केले की नाही असे तुम्ही चालू पाहिजे त्यांनी अतिशय नम्रपणे सांगितलं की या परिस्थितीमध्ये मी जे निर्णय घेतला तो योग्य निर्णय त्यांनी मनमोहन जरा दुसऱ्या दिवशी इतर मला फोन आला म्हणून सोनिया गांधी बोलत होत्या तुला राज्यमंत्री म्हणून घेतलेला आहे डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग बोलले की आज टेकिंग मला एक अत्यंत महत्वाचं जबाबदारी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री 6.5 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री होतो नोव्हेंबर 2012 मला महाराष्ट्रात यावं त्या 6.5 वर्षाच्या माझ्या आठवणी किंवा तो माझ्या दृष्टीने सुवर्ण काढतो दररोज सकाळी 6 वाजता संयुक्त बैठक असायची त्यामध्ये डॉक्टर साहेब त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असायची पी.के. नायक त्यांचे सुरक्षा सल्लागार असायचे मी मीडिया ऍडवायझर 2 सेक्रेटरी अशा प्रकारे 5-6 माणसांची सकाळी रोज बैठक व्हायची आज काय चालू काल काय झालं काय करायला पाहिजे कुठे काय झालं कुठं
तरी येत आहेत राज्यांची काय करतात पंतप्रधान कार्यालयामध्ये 2-3 कामं करायला लागतात. राज्यांचे अंतर्गत डिस्प्यूट सोडवणे, आंतरराज्य तसे सोडवणे. 2000चा तंटा झाला तर तुला चर्चा करायला कोणाकडे जाऊ. महाराष्ट्र कर्नाटकाचा वाद आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून सोडवायचं ठरलं तर मग बेंगलोरचा मुख्यमंत्री मुंबईला आला तर मुंबईचा मुख्यमंत्री बेंगलोरला झाला. पंतप्रधान कार्यालयामध्ये यायला तर दोघे करा आम्ही त्याला बोलून त्यातून चर्चा सोडवायचे प्रयत्न करतो. तसंच 2 मंत्रालयामध्ये त्यांनी तिकडे मोठा प्रोजेक्ट आहे एन्व्हायरमेंट परवानगी द्यायचं नाकारलं. त्यातून कसा मागे पडेल किंवा त्यामध्ये मग एक आंतरराष्ट्रीय जबाबदारी असायच्या परदेशी पाहणारे त्याला भेटायची त्या बऱ्याच जबाबदाऱ्या डॉक्टर साहेब मला सांगितलं होतं की तू करते परदेशी काम. मला वाटतं त्या कालखंडामध्ये 2-3 ज्या 2 घेण्यासारखे घटना आहेत सर्वात महत्वाची घटना म्हणजे ज्या प्रकारे 91 ते 96 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अर्थकाराची दिशा संपूर्णपणे बदलली त्याचप्रमाणे भारताच्या परराष्ट्र धोरणाची संपूर्ण दिशा इंडो युएस डीपीएडी किंवा भारत अमेरिका करार जो झाला जुलै 2005ला डॉक्टर मनमोहन सिंग हे अमेरिकेचे दौरे केले. त्याद्वारे मलाही त्यांनी बरोबर दिलं त्याच्या ऐतिहासिक क्षणासाठी साक्षी झाला. त्याचा अत्यंत अवघड असा तो करार होता. त्या कराराला अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये अमेरिकेच्या संसदेमध्ये प्रेसिडेंट बुश यांना प्रचंड मोठा विरोध होता. आपल्या संसदेमध्ये डाव्यांचा समाजवादी पार्टीच्या लोकांचा प्रचंड विरोध होता. अशा दोन्ही राष्ट्रांमध्ये विरोधाला न जोमाचा दोन्ही नेत्यांनी प्रेसिडेंट बुश आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हळुवारपणे तो करार पारित केला आणि मी तो फार जवळून पाहिल्यानंतर काम पाहत होतो. मला वाटतं त्या कराराचा भारताला प्रचंड मोठा फायदा झाला. एका बाजूला आपलं अनुबंधन आयात करायची बंदी होती ती उचली. त्यानंतर आपण हत्या विकत घेणार होतो त्या अजून काही विकत आपण घेतलेलं नव्हतं. तर आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. आपण ज्याला द्यायचं होतं ते अजून करून देत आहे. त्यामुळे खरोखरीच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल झाला. भारत एक महाशक्ती आहे हे सिद्ध झालं. भारतीय दिसणं तिसरी कामगिरी त्याचा उल्लेख होतो पण मला वाटतं सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे कायदे केले त्यामध्ये आपण थोड्या कामगिरी वेळ द्यावं लागेल. तर त्या राष्ट्रीय सल्लागार परिषद नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या अध्यक्षांनी त्यांनी जे काम केलं त्यातून मग माहितीचा अधिकाराचा कायदा असेल शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा असेल कामाच्या अधिकाराचा मनरेगासारखा कायदा असेल किंवा अनेक प्रकारचे राईट्स बेस्ड लेजिस्लेशन आम्ही पहिल्यांदा हक्क देऊन त्या हक्काच्या आधारावर हक्क मिळतो असा कायदा करणं एक वेगळी कामगिरी करत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये झाली. पण आर्थिक परराष्ट्र धोरण आणि सामाजिक क्षेत्र त्यामध्ये अमूलाग्र आपला कसा असं निर्माण अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सुनामी आलं प्रधानमंत्री स्वतः प्रत्येक सुनामीग्रस्त राज्यामध्ये गेले आणि त्यातून डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा हा एक क्रांतिकारक कायदा आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा त्यातून मुंबईमध्ये जुलै ते डिसेंबर ऑक्टोबर 2005 मध्ये महापूर आला मुंबईला. तिथं आम्ही आलो तिथं मनमोहन सिंग 1200 कोटी ताबडतोब ऑन द स्पॉट स्ट्रॉंग वॉटर डिस्ट्रीब्युशन करतात मंजूर केली. कुठे काही दुर्घटना झाली काय झाली की ते स्वतः जाऊन मागे काढायचं 2008चा आर्थिक बंदीचं सेंटर त्यांनी जरा थोडा ही भारताच्या अर्थव्यवस्था लागू केली. आणखीन एक मला उदाहरण आठवते सत्यम नावाची आयटी कंपनी होती त्यामध्ये फार मोठा फ्रॉड होता. त्या मालकाने 6000 कोटीचं अकाउंट मध्ये गडबड करून पैसे ती आता कंपनी खोल्यात पडण्याची पाहिजे आणि मग काही स्वतः भीती घेतली म्हणजे ही सत्यम भारतीय कंपनी आहे. त्या मालकाने फ्रॉड केलं त्याला आपण शिक्षा करायची ते करू पण त्या कंपनीचे गिराईक होते क्लायंट्स आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर हजारो कंपन्या सत्यमुळे भारतीय कंपनी विश्वास ठेवून त्या कंपनीकडे काम करतात. त्यांचं काय होतं काही जरी झालं तर त्या एकाही क्लायंटला धक्का लागला नाही पाहिजे. ही कंपनी आहे तशी चालली पाहिजे
मालकी त्याची बदला दुसऱ्याला कोणाला ती द्यायला हवा आणि मग ती कंपनी चांगल्या कंपनी घेऊन असं त्याचं काम चालू व्हायला पाहिजे. त्याकरता स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग अनेक बैठक आहेत फार लोकांना माहिती नाही. पण ती सत्तर कंपनी नंतर मग महिंद्रांनी टेकओव्हर केली. एकाही क्लायंटला एक रुपयाचं देखील नुकसान झालं नाही. तर शेवटी भारताच्या नियमक व्यवस्थेतून गेलो ते इतकं मोठं फ्रॉड झालं की तुम्हाला कळलं नाही. अनेक बारीक सारीक गोष्टी मी अतिशय गौरव काढलेल्या आहेत. त्यांना मौनी पंतप्रधान वगैरे अशी लोक बोलत नाही तुम्ही काम. पण दरवर्षी ते राष्ट्रीय प्रेस कॉन्फरन्स घेत असत आणि जेव्हा त्यांना सांगायचं तुम्ही फार बोलत नाही तेव्हा ते नेहमी सांगायचे की पंतप्रधानांचं प्रत्येक वाक्य म्हणजे एखादं जी आर आहे. एखादं वाक्य ते बोलले तर तो देशाचा कायदा झाला असं त्यामुळे कुठलेही वाक्य उच्चारताना अभ्यास करून त्याचे काय परिणाम होतील करून बोलल्याशिवाय मी चुके नाहीये. मला आठवतं एखादी उदाहरण सांगतो की जेव्हा पंतप्रधानांची राष्ट्रीय प्रेस कॉन्फरन्स राहिली ती विज्ञान भवनच्या मोठ्या हॉलमध्ये असते की जवळजवळ 1000 पत्रिकांची सांगतो. त्या प्रेस कॉन्फरन्सची तयारी जवळजवळ महिनाभर चालली. पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये 600 माणसं काम करतात. प्रत्येक संभाव्य प्रश्न लिहून काढला जायचा. त्या प्रत्येक संभाव्य प्रश्नाचं उत्तर लिहून द्यायचं. एवढं मोठं पुस्तक तयार व्हायचं. आम्हाला सगळ्यांना द्यायचं पुस्तक. त्यातले सगळे प्रश्न तर आम्ही वाचायचं जे काही चुकेल का परराष्ट्र धोरणाचं आर्थिक धोरणाचं सामाजिक धोरणाचं आणि त्या धोरणाच्या प्रश्नांचं रिहर्सल व्हायचं. 2-2 वेळाला रिहर्सल करायचं. सांगायचं येणारे संजय बाळू यांचे मीडिया सल्लागार असायचे. मला वाटतं हे काही उत्तर बरोबर नाही तर बदल करा. त्यामध्ये तो बदल व्हायचा त्या कामामध्ये. एवढं मोठं पुस्तक एका प्रेस कॉन्फरन्स करतात असायचं आणि ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी अभ्यास करतो युपीएससीच्या परीक्षेला किंवा 12वीच्या परीक्षेला तशा प्रकारे जसा पद्धतीने अभ्यास करायचे नंतर मग प्रेस कॉन्फरन्स थांबवलं जातं. इतकं परिश्रम करणारा विद्यमान व्यक्ती होते केंद्रीय ऑक्सफोर्डच्या पीएचडी बीएससी डिग्री घेतल्या होत्या. पण त्याचबरोबर अत्यंत गरिबीतून ते पुढे आले होते. थंडीला सुटली होती, लाईट नव्हते, पाणी नव्हतं. त्यामुळे गरिबी काय आहे त्यांनी स्वतः कष्टकरी अनुभवलं. म्हणून त्यातून त्यांना काही निर्णय घेता आले ते सांगायचे. 72,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली, क्रांतिकारक निर्णय. त्यांनी स्वतःची गरिबी अनुभवली होती. आणि मला वाटतं त्या 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीमध्ये देशातील सर्वाधिक दारिद्र्य खालच्या लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात अपयश होता. अत्यंत भारताच्या इतिहासामध्ये नोंद करावं अशी कारकीर्द होती. महान व्यक्तिमत्व होतं. मला त्यांनी प्रचंड स्वतः व्यक्तिगत प्रेम दिलं, मार्गदर्शन केलं. त्यांच्याबरोबर खूप काही शिकलो. मला पुढच्या कारकिर्दीत त्या मार्गदर्शनाचा मला नेहमी अत्यंत जड अत्याचारांनी मला जेव्हा मुंबई यावं लागलं तेव्हा त्यांचा प्रवास संपला. मुख्यमंत्री म्हणून कधी कधी त्यांची भेटीला जात असेल. ते आठवते मला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरता हिंदू मिलच्या परिसरामध्ये आम्हाला एक स्मारक करायचं म्हणून राज्यामध्ये ठरलं. मी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन डॉक्टर आंबेडकर यांनी भेटायला गेलो. त्यांना विनंती केली की नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनची जी जमीन आहे तर आम्हाला भावनात्मक ती जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जोडलेली आहे त्याची जमीन आम्हाला द्या आणि तिथं आम्हाला तिथे इंडियन पाहिजे. ताबडतोब क्षणाचे विलंब नव्हता. त्यांनी सर्व पक्षाचे नेते आठवले होते, भारतीय जनता पक्षाचे नेते होते, शिवसेनेचे नेते होते. त्यांनी लगेच म्हटलं की त्याची कागदोपत्री कारवाई करा कारण की एमपीएससी BIFR म्हणजे एका पुनर्जीवित करण्याचा कार्यक्रम बराच मला वेळ लागला. मला आठवते की त्यांनी ताबडतोब एका क्षणाला विलंब लावता माहिती देण्यासाठी अनेक उदाहरणं अनेक सांगता येतील. आज देशाची फार मोठी हानी झालेली आहे. काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे. देशाच्या राजकारणाची फार मोठी हानी झालेली आहे. व्यक्तिगत मला देखील फार मोठा आघात आहे. आज तुमच्या कोणी सांगायला थोडं काही सांगता येणार ते सांगता येणार नाही अशा आठवणी. पण त्यांचा सहभाग कधी विसरणार नाही. त्या एका आदेश व्यक्तिमत्वाने सिद्धांत